सर्पमित्र बनू नका. हो, मीच सांगतोय, सर्पमित्र बनू नका. कारण सर्पमित्र बनणं फक्त साप पकडणं नाही, तर तो एक जीव घेणं आणि जबाबदारीचा मार्ग आहे. जेव्हा एखाद्याच्या घरात साप शिरतो तेव्हा सगळ्यांना सर्पमित्र आठवतो, आणि साप गेला की तोच सर्पमित्र सामान्य होतो आणि विसरला जातो. रात्री 2 वाजता कॉल येतो तेव्हा अंधार असो, पाऊस असो किंवा धोका असो, जावंच लागतं. सेफ्टीची पूर्ण हमी नाही, सरकारी सपोर्ट नाही, आणि चूक झाली तर लोक व्हिडिओ काढतात आणि टीका करतात. आणि रिस्पेक्ट ती फक्त तेव्हाच मिळते जेव्हा साप त्यांच्या घरात असतो. बाकी लोक विचारतात यातून काय मिळतं, हे पण काही काम आहे का? ही आहे सर्पमित्राची खरी रियालिटी. म्हणून सर्पमित्र बनायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला आधी विचारा, तुम्ही तयार आहात का? जीव धोक्यात घालायला, नियम पाळून जबाबदारीने काम करायला, प्रसिद्धी नाही तर निसर्गासाठी निस्वार्थपणाने उभं राहायला. कारण हे काम लाईक साठी नाही, हे काम आहे जीव वाचवण्यासाठी, हे काम आहे माणुसकीसाठी, हे काम आहे निसर्गाच्या संतुलन